नमस्कार. मी नंदकुमार सावंत. गझल मनामनातील या फेसबुक पेजचा निर्माता, माझा अत्यंत जवळचा खूप चांगला मित्र के उर्फ कवी कुमार, हा त्याच्या या फेसबुक पेजवरून गझल विधेसाठी निरनिराळे विविध उपक्रम सातत्याने राबवत असतो. त्यातलाच हा एक उपक्रम आहे व्हिडिओद्वारे गझल सादरीकरणाचा. तर त्याच्या या सर्व उपक्रमांना आणि त्याच्या गझल मनामनातील या फेसबुक पेजला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत. आणि गझल मनामनातील हे फेसबुक पेज गझल रसिकांच्या मनामनात सतत गुंजत राहो हीच सदिच्छा व्यक्त करतो. आणि मी माझी एक स्वरचित गझल आपल्या पुढे सादर करतो. मतला आहे, या आत्म्याचे त्या आत्म्याशी मिलन वगैरे. या आत्म्याचे त्या आत्म्याशी मिलन वगैरे. कुणी कुणाला गेले आधी शरण वगैरे. कुणी कुणाला गेले आधी शरण वगैरे. वरवर दिसते शांत नदी पण अगम्य असते. वरवर दिसते शांत नदी पण अगम्य असते. विषय असाही बनत राहतो गहन वगैरे. विषय असाही बनत राहतो गहन वगैरे. या आत्म्याचे त्या आत्म्याशी मिलन वगैरे. पुढचा शेर पहा की दचकून उठतो स्वप्नांमध्ये तो वरचेवर. दचकून उठतो स्वप्नांमध्ये तो वरचेवर. पाहतोय का स्वतःचे मरण वगैरे. पाहतोय का स्वतःचे मरण वगैरे. आणि अधरांच्या भाषेचे केले मी पाठांतर. अधरांच्या भाषेचे केले मी पाठांतर. बोलत सुटले माझ्या आधी नयन वगैरे. बोलत सुटले माझ्या आधी नयन वगैरे. या आत्म्याचे त्या आत्म्याशी मिलन वगैरे. आणि पुढचा शेर आहे की पडला झडला तरी नव्याने पळू लागला. पडला झडला तरी नव्याने पळू लागला. दिसला त्याला का आशेचा किरण वगैरे. दिसला त्याला का आशेचा किरण वगैरे. आणि शेवटचा शेर आहे या गझलेचा की जाती पाती मध्ये दुनिया गुंतवल्यावर. जाती पाती मध्ये दुनिया गुंतवल्यावर. पिढ्या पिढ्यांचे झाले म्हणती पतन वगैरे. पिढ्या पिढ्यांचे झाले म्हणती पतन वगैरे. या आत्म्याचे त्या आत्म्याशी मिलन वगैरे. कुणी कुणाला गेले आधी शरण वगैरे. कुणी कुणाला गेले आधी शरण वगैरे. धन्यवाद.